करिअरचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे 10वी-12वी नंतर MBA मानांकित उचगाव येथील NIT मधील प्रवेश। इथे आहेत मेकॅनिकल, मेकॅट्रॉनिक्स व ॲडिटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, कम्प्युटर सायन्स, AI डिग्री, सिव्हिल, ऑटोमोबाईल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्प्युटर AI डिप्लोमा कोर्सेस, अनुभवी प्राध्यापक, इंडस्ट्री स्पॉन्सर्ड लॅब्स, डिजिटल लायब्ररी, शासकीय सवलती, स्टार्टअप साठी IIC आणि हमखास नोकरी देणारे प्लेसमेंट सेल। बहुजनांचा ज्ञानस्रोत NIT म्हणजे करिअरचा राजमार्ग व प्रगतीचा महामार्ग। प्रवेशासाठी संपर्क 1800-890-6290। मोठ्या राजकीय घडामोडीनंतर गोकुळच्या अध्यक्षपदी नवीद मुश्रीफ। गोकुळचे माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या राजीनाम्याच्या नाट्यानंतर अनेकांची नावे अध्यक्षपदासाठी चर्चेत आलीत। मात्र आज झालेल्या संचालक बैठकीमध्ये नवीद मुश्रीफ यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला। अरुण डोंगळे यांनी राजीनामा देणार नाही असे जाहीर केल्यानंतर गोकुळचं राजकारण चांगलंच तापलं। महायुतीचा अध्यक्ष व्हावा अशी भूमिका घेतल्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीत बाबासाहेब चौगले यांचं नाव अध्यक्ष निवडीसाठी मागं पडलं आणि गोकुळच्या अध्यक्षपदासाठी शशिकांत पाटील सुळेकर यांच्या नावाची चर्चा झाली। अध्यक्षपदाच्या निवडीसाठी अवघे 24 तास उरले असताना राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दबाव तंत्राचा अवलंब करत मुश्रीफ, कोरे, आबिटकर यांना थेट निरोपच दिला। महायुतीचाच अध्यक्ष करा, त्यामुळे गोकुळच्या अध्यक्षपदाच्या हालचाली गतिमान झाल्या। आमदार सतेज पाटील यांनी गोकुळचे माजी चेअरमन विश्वास पाटील आबाजी यांच्याकडे बंद लिफाफा दिला। आज झालेल्या संचालकांच्या बैठकीत बंद लिफाफा फोडल्यानंतर नवीद मुश्रीफ यांचं नाव घोषित करण्यात आलं। या निवडीवेळी गोकुळचे संचालक MD आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूज, कोल्हापूर।